राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका. थेट म्हणाले, दुसऱ्यांच्या आशीर्वादावर जगणारे हे लोक मोदींवर टीका करतात. लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडले होते. ते विधेयक नामंजूर झाले. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. मात्र याच मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं होतं की काल नरेंद्र मोदींनी भाषण केलं त्यावेळी संबंध भाषणात 86 वेळा काँग्रेसचे नाव घेतले. ते देशाला काँग्रेसमुक्त करायला निघालेत. मात्र त्यांच्या नसानसात रक्त शब्दात काँग्रेस आहे. हो, आम्ही एकजूट होऊन विधेयकाला विरोध केला कारण देशात काँग्रेसशिवाय योग्य नेतृत्व कोणीच करू शकत नाही हे मोदी स्वतःच त्यांच्या असल्या कृतीतून दाखवून देत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे. यावर संजय शिरसाट यांनी म्हटले की नरेंद्र मोदींसारख्या खंबीर माणसावर आरोप करताना संजय राऊतांनी स्वतःची पातळी पाहावी. दुसऱ्यांच्या आशीर्वादावर जगणारी ही लोक मोदींवर टीका करतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पंतप्रधानांनी टीका केली ते मुद्दाम वास्तव आहे. आज जर या लोकसभेच्या सीटा वाढल्या असत्या त्याच्यामध्ये अनेक जातीस्थान धर्माचा एक समावेश जास्त प्रमाणात झाला असता, महिलांना एक मोठं स्थान मिळालं असतं आणि जी संख्या जी वाढल्यामुळे एक मजबूत सरकार ज्याला म्हणतात किंवा मजबूत लोकशाही ज्याला म्हणतात ते निर्माण होणार होतं. परंतु काँग्रेसला ते नकोय. समाजामध्ये जातीभेद करणं, तोडफोड करणं हे काँग्रेसची नीती राहिलेली. म्हणून आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्यावर जी टीका केली मला वाटतं ती रास्त आहे. संजय राऊत असंही म्हटले काँग्रेसशिवाय नेतृत्व कोण करू शकत नाही हे दाखवून दिलेलं आहे. 43 जागा जर दिल्या भाजपमध्ये 2 पक्षाची जागा राखी होऊ शकतात. म्हणून देश कायम पेटवायचा असतो, उजवाद असू दे काय खबर. आता संजय राऊतला माहितीत का शिवसेना प्रमुख काय बोलायचे भाषणामध्ये? कदाचित शिवसेना प्रमुखांचा आता यांना विसर पडलेला आहे. यांचा मार्ग सुद्धा आता काँग्रेसकडे जाण्याचा झालेला आहे. आता काँग्रेसमध्ये जायचं असेल तर तुम्ही खुशाल जा ना, उघडपणे जा. शिवसेना प्रमुखाचं नाव घेण्याची लायकी तुमची राहिलेली नाही. ज्या शिवसेना प्रमुखाने काँग्रेसवर आयुष्यभर टीका केली त्यांची प्रशंसा करताय. म्हणून आता बाबासाहेब शिवसेना प्रमुखाचे विचार आणि यांच्या विचारामध्ये असलेले तफावत हे आता नवीन या शतकातले दलाल तयार झालेले आहेत. म्हणून शिवसेनेला डुबवण्यात किंवा उभटाला डुबवण्यामध्ये सर्वात मोठा हा या अशा लोकांचा हात आहे. म्हणून आता हे काँग्रेसचं तुंतुन वाजवतील, कधी काळी शरद पवारचं वाजवत होते. यांच्याकडे पर्याय नसल्यामुळं आता कुणाच्या तरी मांडीवर जाऊन बसण्याचा हा उद्योग संजय राऊत करतो. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवार यांनी टीका केली. असं म्हटलं की नावाचं वाटवण करून राजकीय गोळी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. रोहित पवारांनी आपली उंची पाहून टीका करावी. या प्रत्येक टीकेला उत्तर देणं काही गरजेचं नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.